तर येत्या 15 ते 20 दिवसात महायुती दिसेल असं वाटत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजपा 200 जागांवर लढणारच आहे अशी माहिती असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। उरलेल्या 80 पैकी दादांना 20, शिंदेंना 30 जागा जातील असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी हा मोठा दावा केला आहे। तर भाजपला 288 लढू देत, रोहित पवारांना काय करायचंय असा पलटवार जो आहे तो संजय शिरसाटांनी रोहित पवारांवर केला आहे। महायुती किती वेळ राहील हा एक फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे 15-20 दिवसानंतर आपल्याला महायुती दिसेल असं वाटत नाही। बजेट करतील, निधी हा दिला जाईल आणि त्यानंतर कदाचित तिन्ही पक्ष त्यांचे वेगळे होतील, कारण का 200 जागांवर भाजप लढणार म्हणजे लढणारच आहे असं ठरलेलं आहे। मग राहिले फक्त 288 राहिले, त्याच्यामध्ये 20 दादांना जाऊ शकतात, 30 शिंदे साहेबांना जाऊ शकतात आणि इतर मित्र पक्षाला बाकीचे जाऊ शकतात। ही सगळ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित महायुती राहील असं वाटत नाही। अरे ते 288 लढणारे भाजप, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? काय गणित मांडायला तयार करतात हे मोठे ज्योतिषी झालेले आहेत। अरे तुमचा शरद पवारचा गट किती आता लढवणार आहे ह्याच्यावर तुम्ही बोला ना। बघा बरं तुमची काय हिंमत आहे का? सांगा बरं तुमचा आकडा। नाही, तुम्ही चॅलेंज देताय। हा चॅलेंज आहे त्यांना, सांगा होतं नाही की आम्ही एवढ्या जागा लढवणार आहात म्हणून। त्या जयंत पाटलाचं काय हाल करून टाकले, त्या बाकीच्या वरिष्ठ नेत्यांचे काय हाल केलेत। आता पक्ष कोण चालवतोय? तर हा रोहित पवार चालवतोय, ती सुप्रिया सुळे चालवते।